सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी, विषय मराठी व्याकरण, विषय शिक्षिका पवार सुनीता. व्याकरण, विरामचिन्हे व समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. मुलांनो, व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे कोणत्याही भाषेचा पाया. आपण अनेक प्रकारच्या भाषा शिकतो. मराठी, हिंदी, इंग्रजी. त्या भाषांचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी भाषेचे व्याकरण अभ्यासणे आवश्यक असते. व्याकरणाचे सुसंगत ज्ञान होणे म्हणजे त्या भाषेचे आकलन होणे होय. व्याकरणाचा अभ्यास केल्याने शुद्ध लिहिता वाचता येते. वाचनाचे, लिहिण्याचे काही नियम असतात, ते व्याकरणामुळे कळतात. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह इत्यादी. या चिन्हांची ओळख आपल्याला व्याकरणातून होते. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या चिन्हांचा व्याकरणातून अभ्यास शिकणार आहोत. मुलांनो, विराम म्हणजे काय? एखादा उतारा वाचत असताना विराम चिन्हाचे महत्त्व लक्षात घेऊन वाचन करणे आवश्यक असते. वाचत असताना काही वेळा आपण थांबतो, म्हणजे विराम घेतो. हा विराम किती वेळा घ्यायचा हे विराम चिन्हामुळे समजते. मुलांनो, विराम चिन्हे शिकण्याआधी विराम चिन्हे म्हणजे काय समजून घेऊया. विराम चिन्हे हा शब्द विराम अधिक चिन्हे बरोबर विराम चिन्हे असा तयार झालेला आहे. यातील विराम म्हणजे थांबणे व चिन्ह म्हणजे खुणा होय. उदाहरणार्थ 1. मी शाळेत जातो. 2. तू कुठे गेला होतास? 3. सरिता माई इकडे ये. 4. बापरे, केवढा मोठा साप. लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो. या खुणांना विराम चिन्हे असे म्हणतात. एकूण विराम चिन्हे 5 आहेत. पहिलं विराम चिन्ह पूर्णविराम, दुसरं प्रश्नचिन्ह, तिसरं स्वल्पविराम, चौथा उद्गार चिन्ह, 5 अवतरण चिन्ह, एकेरी, दुहेरी असे एकूण विराम चिन्हे आहेत. पहिलं विराम चिन्ह पूर्णविराम. वाक्य पूर्ण झालं हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ, मी दररोज व्यायाम करतो. 2. रमेश शाळेत गेला. 3. आकाशने परीक्षा दिली. दुसरं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह.
वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. उदाहरणार्थ 1. तू काय करतोस? 2. सविता कोठे गेली होतीस? 3. तुझे नाव काय? तिसरं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. हाक मारताना नावापुढे वापरतात. उदाहरणार्थ 1. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. 2. मनीषा इकडे ये. 3. अजयला मराठी, गणित, विज्ञान हे विषय आवडतात. चौथं विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. मनातील आनंद, दुःख, भीती अशा तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ 1. शाब्बास, छान खेळलास. 2. बापरे, केवढी मोठी इमारत. 3. बापरे, केवढा मोठा साप. 5वं विरामचिन्ह आहे अवतरण चिन्ह एकेरी. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. उदाहरणार्थ 1. गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. 2. दौलताबादचे जुने नाव देवगिरी होते. दुहेरी विरामचिन्ह. बोलण्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात. उदाहरणार्थ 1. बासंती म्हणाली, मी सर्कसला येईल. 2. समीर म्हणाला, माझी आजी आजारी आहे. आता आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहूया. समानार्थी शब्द. एक शब्द दुसऱ्या शब्दाचा समान अर्थ सांगतो त्यास समानार्थी शब्द असे म्हणतात. समानार्थी शब्द या चिन्हाने दर्शवितात. समानार्थी शब्द. 1. वडील, बाप. 2. माय, आई. 3. अरण्य, जंगल. 4. घर, गृह. 5. निर्झर, झरा. 6. गोष्ट, कथा. 7. पाखरू, पक्षी. 8. जग, दुनिया, विश्व. 9. वेल, लता. 10. राघू, पोपट. विरुद्धार्थी शब्द. एक शब्द दुसऱ्या शब्दाचा विरुद्ध किंवा उलटा अर्थ सांगतो त्यास विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. विरुद्धार्थी शब्द या चिन्हाने दर्शवितात. 1. शत्रू, मित्र. 2. विष, अमृत. 3. चांगला, वाईट. 4. ओले, कोरडे. 5. बाहेर, आत. 6. जवळ,
दूर. 7. पुढे मागे. 8. गरीब श्रीमंत. 9. वर्तमान काळ भूतकाळ. 10. लहान मोठे. तर मुलांनो, आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, विराम म्हणजे काय? प्रश्न दुसरा, विराम चिन्हे किती व कोणते? अशा प्रकारे शिकवलेले व्याकरण समजून घ्या आणि सराव करा. दिलेला स्वाध्याय मराठी वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.